शिंगणे का काही डायलॉग विसरला का म्हणायचं विसरला वा 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 तर मला असं वाटतं की आता सुंदर काय करताय तुम्ही इकडे काय करताय एवढा मोठा माणूस आज आपल्याकडे आलाय लाईटचं असेल लाईटचं नाही का गेल्याची शेजारच्याची पाजारच्याची त्याची खेताची कुणाची नजर नको लागू दे अहो पडलास का रे या आतमध्ये या तर अशा पद्धतीनं मला वाटतं की आता आपण खेळाला सुरुवात करूया पहिल्यांदा फॅमिलीची ओळख करून घेऊया तर मोठ्या जाऊबाई तुम्ही गप्पच बसा आणि छोट्या जाऊबाई तुम्ही तर काहीच बोलू नका मला वाटतं आजी तुम्ही ओळख करून द्या सगळ्यांची सासूबाई मी हा तुझी ओळख करून दिला का मी सासूबाई माझं नाव शालिनी शांताराम पवार मला वाचायची खूप आवड होती वाचनाची आणि 10वीला मला 43% मिळाले होते तेव्हाचे 43 तेव्हाचे म्हणजे आताचे किती 43 जमिनीचे भाव आहेत का वाढत जायला की मला असं वाटतं की आता आपण डायरेक्ट खेळायला सुरुवात करूया तर याच्यामध्ये आता तुम्हाला सासूबाईंची इच्छा पूर्ण करायची आहे इच्छा सासूबाईंची असा हा राऊंड आहे सासूबाई तुम्ही इथे बसाल आणि दोन्ही सुरांनी एका मिनिटात त्यांची इच्छा पूर्ण करायची त्यांना जे आवडतं ते तुम्ही करायचं आणि मग बघूया की कोण जिंकतंय वेळ सुरू होतीये आता धाकट्या सुनबाई होत्या त्यांनी फार पटकन जाऊन त्यांच्यासाठी एक सफरचंद कापून आणलं आणि त्यांना भरवलं सुद्धा स्वतःच्या हाताने पण थोड्या सुनबाई मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही फक्त बसून राहिला त्यांच्या आवडीची गोष्ट काहीच केली नाही हा त्यांची आवडीचीच गोष्ट आहे काय शांत बसते मी त्यामध्ये कुठल्या कामाला हात लावून नको शांत बस बाई मी त्यांच्या आवडीची गोष्ट केली शांत बस वा वा मी जिंकले ना वा वा मी जिंकले जिंकलेले आहेत अर्थात दोघी सुद्धा कारण दोघींनी चांगलं काम केलं त्यामुळे आत्ताचा स्कोर हा बरोबरीत सुटलेला आहे असं मला वाटतं आता मला या दोघांनाही नवऱ्यांना विचारायचं आहे की इतका वेळ ते छान उभ्या आहेत तिथे त्यांचे छंद काय आहे तुमचा छंद सांगा मला आमरसात भात काढून खायला नाही आवडत मला वाटतं डायरेक्ट यांनाच विचारतो तुमचा छंद काय असेल घरात मच्छर झाले ना तर दुर्गा बसा तिकडे बसा आता आपण डायरेक्टली खेळायला सुरुवात करूया फायनल राऊंड मध्ये तुम्हाला बाजूबाजूला बसायचं आहे बस येतं म्हणतो तर आता मी सुनांना सासू सासऱ्यांविषयी विचारतो त्यांना किती मार्क्स मिळत आहेत दोघांना एकदमच उत्तर द्यायचे तुम्हाला सासूबाईंचा आवडता पदार्थ मला शिवडा जास्त आवडतो एक वेगळाच पदार्थ पुढचा प्रश्न आहे सासऱ्यांना कुठला आजार आहे मलेरिया टायफॉइड जॉन्डिस अरे सगळे मेडिकल मधले संपवू नका थोडे ठेवा बाकी डिपार्टमेंटल स्टोअरच उभं केलंय मला सांगा सासूबाईंना चहात किती चमचे साखर लागते 2 म्हणजे मी 2 घालते आणि त्या 2 घालतात असं म्हणून 4 म्हणाला मला काहीच कळेना कारण
ही उत्तरं सगळीच तुम्ही चुकीची देताय. आता शेवटचा मी प्रश्न विचारतो आणि नाहीतर मला हा खेळच बदलावा लागेल. शेवटचा प्रश्न आहे की सासऱ्यांची औषधं कुठे आहेत? मला येतं कुठे बाळा? वृद्धाश्रमात. म्हणजे गमत करतात ते. नाही गंमत नाही खरंच. म्हणजे काय माहितीये का, अहो काकूला आणि आईला ना उत्तर देण्यासाठी आजी आजोबा तर घरात पाहिजेत ना. आमचे आजी आजोबा वृद्धाश्रमात असतात. आणि काय माहितीये का, खेळाचा नियम आहे ना, सासू सासरे पाहिजेत म्हणून त्यांना आज सकाळी चाललंय. ए, बाळा काही बापरे. अरे बोलू दे त्याला. आपले मुलं नालायक निघाले. नातू खराब बोलतोय. बोलू दे ना त्याला. मग असं करा भाऊजी, आता हा खेळ आम्हाला नाही खेळता येणार. तुम्ही आला त्या निमित्ताने आम्हाला कितीतरी दिवसांनी घरचं पोटभर खायला मिळालं. ही थोरली माझी, हिने श्रीखंड पुरी केली आज, हिने पुरणपोळ्या केल्या आज. माझा मुलगा आज मला पहिल्यांदा त्यानेच साडी घेऊन दिली. शूटिंगच्या निमित्ताने का होईना, पण दिली आहे महत्वाचं. आणि ते हे आयुष्यभर पोस्टात राबून राबून काडी काडी गोळा करून त्यांनी हे घर उभं केलं. आज एक दिवसासाठी का होईना आम्हाला या घरात येता आलं. तुम्ही ती पैठणी कोणालाही द्या, हिला द्या नाही तर हिला द्या, पण तुम्ही जो आनंद आम्हाला दिलायत ना, त्याच्यामुळे खरं तर मीच होम मिनिस्टर झाल्यासारखी मला वाटते आज. खरंच खूप आनंद दिला तुम्ही आम्हाला. चला माऊली, आजी आजोबा थांबा, मी येतो तुम्हाला सोडायला. हे बाळा नाही रे, नको तू थांब. नाही तसं नाही. आता मला पण त्या वृद्धाश्रमाचा रस्ता पाठ करायला हवा ना. का बरं? मम्मी पप्पा म्हातारे झाल्यानंतर मला पण त्यांना तिकडे सोडायचं ना. मला माफ कर, तुमचं चुकलं. पप्पा थांबा ना पप्पा. तुमच्या पाया पडतो, आमची चूक आम्हाला कळली. जाऊ नका पप्पा नका ना जाऊ पप्पा. तुम्ही घरात वाटलं आम्ही घराबाहेर जातो, पण तुम्ही थांबा. मला वाटतं माऊली, कसं आहे की संसार हे एक वर्तुळ असतं, ते फिरून चक्र पूर्ण करतच. माझी परमेश्वर चरणी अशी प्रार्थना आहे, या सगळ्यांना सुबुद्धी मिळू दे आणि आपल्या मातापित्यांना कसं जपायचं, किती जपायचं याची चांगली शिकवण मिळू देत. मला वाटतं मुलांना त्यांची शिक्षा मिळाली आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना मोठ्या मनानं माफ करा आणि स्वीकारा, एकत्र राहा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, भुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, भुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांचा वरतोन शिरते, गुरगुरच्या सांजेला गजने कटे.